Okay, now come to the second part of this lecture, average variable cost. लास्ट पार्टमध्ये आपण काय पाहिलं, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट काय असते ते पाहिलं. आता आपण पाहूया ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कशा पद्धतीची असते. पहा, मी काय सांगितलं होतं तुम्हाला की ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्टमध्ये काय होतं, तर ती कॉन्स्टंट क्वांटिटी असल्यामुळे ज्या पद्धतीने आउटपुट वाढत जातं त्या पद्धतीने काय होत जाते, ती कॉस्ट कमी होत जाते. आता आपण पाहूया ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टमध्ये काय फरक पडतो. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इज द टोटल व्हेरिएबल कॉस्ट डिवायडेड बाय द नंबर ऑफ युनिट्स ऑफ आउटपुट प्रोड्यूस्ड. ओके, इथंही सेमच आहे. जितकं काही तुम्ही व्हेरिएबल कॉस्ट इन्कर्ड केलेली आहे, जी टोटल व्हेरिएबल कॉस्ट आहे, त्याला जेव्हा तुम्ही युनिट प्रोड्यूस्डनी डिवाइड करता तेव्हा तुम्हाला काय मिळते, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट मिळते, ज्यालाच आपण म्हणतो व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. ओके, क्लियर आहे. नाउ सी, द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट विल जनरली फॉल ॲज आउटपुट इन्क्रीजेस. ओके, जसं फिक्स्ड कॉस्टमध्ये आपण पाहिलेलं होतं की आउटपुट वाढत गेल्यानंतर कॉस्ट काय झालेली होती, कमी कमी होत गेलेली होती. कॉस्ट पर युनिट काय झाली होती, कमी होत गेली होती. तर व्हेरिएबल कॉस्टमध्येही सेमच होते. सुरुवातीला काय होते, तर कॉस्ट पर युनिट ही कमी कमी होत जाते. बघू पुढे काय होतं. ॲज आउटपुट इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू द नॉर्मल कॅपॅसिटी आउटपुट ड्यू टू द ऑकरन्स ऑफ इन्क्रीजिंग रिटर्न्स. ओके, म्हणजे काय, तर सुरुवातीला पहा, मागे आपण लॉ एक स्टडी केलेला होता, किंवा असं म्हणता येईल की तुम्हाला प्रोडक्शनमध्ये नेमके कुठले कुठले स्टेजेस असतात. आपण 3 स्टेजेसची स्टडी केलेली होती त्या ठिकाणी. फर्स्ट स्टेजमध्ये काय असतं, तर आपल्याला काय मिळतं, इन्क्रीजिंग रिटर्न्स मिळत असतं. कुठल्याही प्रोडक्शनमध्ये किंवा कुठल्याही फर्ममध्ये प्रोडक्शन एक्सपांड केल्यानंतर, त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढवल्यानंतर पहिल्यांदा काय मिळतं, तर आपल्याला मिळत असतं इन्क्रीजिंग रिटर्न्स मिळत असतं. ओके, सेकंड स्टेजमध्ये डिक्रीजिंग रिटर्न्स, ज्यालाच तुम्ही डिमिनिशिंग रिटर्न्स असं म्हणता, ते स्टार्ट होतं. अँड ॲट लास्ट किंवा थर्ड स्टेप जी असते त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह रिटर्न्स. येते लक्षात. तर हे 3 स्टेजेस असतात प्रोडक्शनमध्ये. तर इथे काय सांगितलेलं आहे पहा, की सुरुवातीला कॉस्ट पर युनिट जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती सुरुवातीला काय होत जाते, फॉल करत जाते, कारण त्या ठिकाणी जे आउटपुट आहे ते वाढत जाते आणि व्हेरिएबल कॉस्ट ही काय होत जाते, कमी होत जाते. येते लक्षात. ही पण या ठिकाणी सुरुवातीला कॉन्स्टंट क्वांटिटी होती, त्यामुळे जसं प्रोडक्शन वाढेल तशी कमी होत जाते. कॉन्स्टंट म्हणजे पूर्णपणे कॉन्स्टंट म्हणता येणार नाही, प्रोडक्शनसोबत ही वाढत जाते, पण त्याच्या पूर्ण कॅपॅसिटीपर्यंत पोहोचेपर्यंत ही काय होत जाते, फॉल होत जाते. ओके, पहा, कुठल्याही प्रोडक्शनमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करता तेव्हा सुरुवातीला तुम्हाला रिटर्न्स जे मिळतं ते इन्क्रीजिंग रिटर्न्स मिळत असतं. ओके, न्यू प्लांट आहे त्यामुळे न्यू प्लांटमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन सुरुवातीला होतं. त्यांची जी कॅपॅसिटी आहे, जी नॉर्मल कॅपॅसिटी असते कुठल्याही प्रोडक्शनची किंवा कुठल्याही फॅक्टर्सची, जी सुरुवातीची नॉर्मल कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटीपर्यंत पोहोचेपर्यंत आपलं जे प्रोडक्शन आहे ते खूप जास्त वाढत असतं, वाढत्या रेटवरती असतं, इन्क्रीजिंग रेटवरती ते वाढत असतं. परत काय होतं, तर डिक्रीजिंग रेटवरती वाढतं. काय होत जातं, डिक्रीजिंग रेटवरती वाढतं परंतु डिक्रीजिंग रेटमध्ये वाढतं. येते लक्षात. म्हणजे सुरुवातीला प्रोडक्शन वाढत होतं, 2% वाढलं, पुढच्या नेक्स्ट स्टेपला ते 3% वाढलं, 4% वाढलं, असं वाढत जाते. येते लक्षात. परत काय होत जातं, तर 0.5%नी वाढते, परत 0.3%नी वाढते, 0.2%नी आणि 0.1%नी. याला म्हणतात डिक्रीजिंग रेटमध्ये वाढ होणे. इन्क्रीजिंग रेटमध्ये वाढ होणे मीन्स दॅट की 1%नी वाढ, परत 2%नी, 4%, 5%, याला म्हणतात इन्क्रीजिंग रिटर्नमध्ये वाढ होणे. तर या पद्धतीचं तुम्हाला काय, तर सुरुवातीला इन्क्रीजिंग रिटर्न्स मिळतात, त्यामुळे त्या ठिकाणी जी कॉस्ट आहे ती कमी होत जाते. येते लक्षात. ती कॉस्ट पर युनिट आहे ती कमी होत जाते. नेक्स्ट काय सांगितले पहा, बट बियॉन्ड द नॉर्मल कॅपॅसिटी आउटपुट ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट विल राईज स्टिपली बिकॉज ऑफ द ऑपरेशन ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला की सुरुवातीला या पद्धतीचं रिटर्न्स असतं जे की इन्क्रीजिंग म्हणतो. सेकंड असतं डिमिनिशिंग रिटर्न्स. काय, तर त्या ठिकाणी जे आउटपुट तुमचं प्रोड्यूस होत आहे ते काय, तर त्या ठिकाणी कमी होत जातं. जे
युनिट क्वांटिटी जी आहे ती काय होत जाते, हळूहळू डिमिनिशिंग रिटर्न्समध्ये जाते. तर हे जे स्टेज आपण त्या ठिकाणी मिळवतो डिमिनिशिंग रिटर्न्सचं, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्शन वाढवायचं असेल तर आणखीन त्या ठिकाणी काय करावं लागतील, व्हेरिएबल फॅक्टर्समध्ये वाढ करावी लागते. जास्त व्हेरिएबल फॅक्टर्स त्या ठिकाणी इन्कर्ड करावे लागतात प्रोडक्शन वाढवण्यासाठी. याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम होतो की आपलं व्हेरिएबल कॉस्ट हे वाढत जातं. व्हेरिएबल कॉस्ट का वाढतं, कारण तुम्ही व्हेरिएबल फॅक्टर्स वाढवताय, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे इन्क्रीमेंट करताय, त्यामुळे तिकडे जी कॉस्ट आहे ती वाढते. येते लक्षात. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्शन वाढत आहे आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही व्हेरिएबल फॅक्टर्स यूज करताय ते देखील वाढत आहे, त्यामुळे कॉस्ट पर युनिट ऑफकोर्स त्या ठिकाणी वाढत जाईल. येते लक्षात. तर काय होतं, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टमध्ये सुरुवातीला ही जी व्हेरिएबल कॉस्ट, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे ती फॉल करते नॉर्मल कॅपॅसिटीपर्यंत. आउटपुटची नॉर्मल कॅपॅसिटी आपण मिळवेपर्यंत ही फॉल करत जाते आणि देन राईज करत जाते. तर हे तुम्हाला इकडे लक्षात ठेवायचं आहे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टमध्ये. ओके. तर फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट ॲव्हरेजच्या बाबतीमध्ये या पद्धतीचं वर्क होतं. नाव कम टू द स्केड्यूल. ओके. तर आपण ह्या स्केड्यूलवरती या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सी, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट अँड ॲव्हरेज टोटल कॉस्ट. बघा या ठिकाणी कशा पद्धतीने कॉस्ट दिलेले आहेत किंवा कशा पद्धतीने वर्क करत आहेत. या टेबलचा आपल्याला फायदा हा आहे की यामध्ये टोटल फिक्स्ड कॉस्ट पण दिलेली आहे, टोटल व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आहे, टोटल कॉस्ट अँड देन ॲव्हरेज पण दिलेले आहेत. म्हणजे कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला इझी जाईल. ओके. तर ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट जी आहे कशा पद्धतीने वर्क करते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही सुरुवातीला 50, देन 25, 16, 12, 10, 8, 7 अँड 6 म्हणजे ही काय कंटिन्युअसली फॉल करताना तुम्हाला दिसत आहे. ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही कंटिन्युअसली फॉल करत आहे ज्या पद्धतीने प्रोडक्शन वाढत आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं होतं या ठिकाणी की ज्या पद्धतीने प्रोडक्शन आहे आपलं, पहा या ठिकाणी जे प्रोडक्शन तुम्हाला दिसते ते काय आहे तर कंटिन्युअसली वाढत आहे. कंटिन्युअसली 0 to 8 पर्यंत काय तर वाढत गेलेलं आहे आउटपुट. त्या पद्धतीने ही जी आपली ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट आहे, ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही कंटिन्युअसली फॉल करत गेलेली आहे. प्रोडक्शन मात्र तुमचं इकडे काय तर वाढत आहे, आउटपुट वाढत आहेत, मात्र ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट ही कंटिन्युअसली कमी होत आहे. नाउ कम टू द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. इकडे काय होतंय पहा, सुरुवातीला 20, देन 17 काय झालेलं आहे, सुरुवातीला 20 होते देन फॉल केलेला आहे, परत इन्क्रीज होत आहे. येते लक्षात. इट मीन्स दॅट की जे मी आता रूल सांगितलं की सुरुवातीला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही काय करत असते, फॉल करत असते ज्या पद्धतीने प्रोडक्शन वाढेल. बट नॉर्मल कॅपॅसिटी नंतर परत ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही काय करत जाते, वाढत जाते. तर त्याच पद्धतीने ॲव्हरेज टोटल कॉस्ट देखील वर्क करते, कारण ॲव्हरेज टोटल कॉस्ट ही इन्फ्लुएन्स होते ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टनुसार. फिक्स्ड कॉस्ट आणि टोटल कॉस्ट यांच्यामध्ये काही या ठिकाणी संबंध नसतो, कारण असं म्हणता येईल की फिक्स्ड कॉस्ट ही काहीही बदल करत नाही, किंवा असं म्हणता येईल की तुम्हाला यामुळे काही इन्फ्लुएन्स होत नसतो ॲव्हरेज टोटल कॉस्टवरती. हा जास्त करून ॲव्हरेज टोटल कॉस्ट जी आहे ती ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टनुसारच वर्क करत असते. ओके. त्यामुळे तुम्हाला इकडे पाहता येईल की ॲव्हरेज टोटल कॉस्ट ही सेम ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्टप्रमाणे वर्क करत आहे. सुरुवातीला ही कॉस्ट फॉल होत जाते अँड देन इन्क्रीज होत जाते. त्यामुळे टोटल कॉस्ट कर्व किंवा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व ही तुम्हाला सेम पाहता येईल.